सर्वांना मनपूर्वक नमस्कार आणि धन्यवाद। विठ्ठलाच्या या पावन भूमीमध्ये पंढरपूर शहरामध्ये काल दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रेचं आगमन झालं। या यात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी येता आलं आणि रात्री विठ्ठलाच्या चरणीही नतमस्तक झालं। त्याबद्दल मी आपल्या इथल्या सर्व आयोजकांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष राजेंद्र गोडगे पाटील, पंढरपूरचे तालुका अध्यक्ष रामदास नागटिळ, कार्याध्यक्ष नागेश आदापुरे आणि या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनो, सर्वसामान्यांचा देव आणि सर्वसामान्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण करणारा देव पंढरपूरची ख्याती आहे। विठ्ठल सर्वांना पावतो म्हणून लाखोंच्या संख्येने राज्यातूनच नाही तर देशभरातून लोक वारीसाठी विठ्ठलाकडे येतात आणि साकडं घालतात। राज्यकर्तेही विठ्ठलाकडे येतात आणि साकडं घालतात। तसं मीही आज सामान्य पत्रकारांच्या वतीने राज्यभरातल्या ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये विना मोबदला आणि नाममात्र मोबदला यावर लोकशाहीच्या या पर्वामध्ये निष्ठेने काम करणाऱ्या सामान्य पत्रकारांच्या वतीनं विठ्ठलाला हे साकडं घालतो की विठ्ठलाने सरकारला सुबुद्धी द्यावी आणि सामान्य पत्रकारांनी लोकशाहीमधला आवश्यक असलेला घटक जो आहे या घटकाचे प्रश्न सोडवावे। मित्र, लोकशाहीमध्ये जिल्हा, तालुका, गाव पातळीवरची माध्यम व्यवस्था ही अत्यंत आवश्यक आहे। ज्या ज्या देशांमध्ये माध्यम व्यवस्था स्थानिक पातळीवरची मजबूत आहे त्या त्या देशांमध्ये, त्या त्या राष्ट्रांमध्ये लोकशाही अधिक बळकट असते आणि मग सामान्य माणसाचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहोचत असेल तर ही माध्यम व्यवस्था अधिक सक्षम असणं आवश्यक आहे। आणि यासाठी संवादाच्या माध्यमातून आपण दीक्षाभूमी ते मंत्रालय ही संवाद यात्रा करतो आहोत। 4000 किलोमीटरचा प्रवास आहे। माझ्यासोबत राज्याचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे आहेत। या यात्रेचं त्यांनी संयोजन केलं ते प्रवीण सपकाळे आहेत आणि सर्व सहकारी यामध्ये सहभागी झालेले आहेत। प्रत्येक ठिकाणी गाव, तालुका पातळीवरच्या पत्रकारांच्या समस्या जाणून घेणं आणि या समस्या सरकारसमोर प्रभावीपणे मांडणं हे या संवाद यात्रेचं प्रामुख्यानं उद्देश आहे। आणि त्यामुळे पत्रकारांना या लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रतिष्ठा मिळावी, पत्रकारांना या व्यवस्थेमध्ये आपलं जीवन जगताना आर्थिक सक्षमता ही असावी यासाठी सरकारने या सगळ्या घटकांकडे ज्या पद्धतीने न्याय भूमिकेतून बघण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच पद्धतीने या घटकाकडे सुद्धा न्याय भूमिकेने बघावं अशी मागणी आणि अशी भूमिका या संवाद यात्रेच्या माध्यमातून करतो आहोत। आपल्याला माहित आहे आपल्याकडे मी जे प्रॉस्पेक्ट लिहिलेलं आहे त्यामध्ये बहुतांश सगळ्या मागण्यांचा मी उल्लेख केलेला आहे। पत्रकार हा प्रमुख घटक असताना सुद्धा या घटकाचा प्रश्न सुटत नाही याचं उत्तर सुद्धा या यात्रेच्या माध्यमातून आपण शोधतो। अनेक ठिकाणी पत्रकारांनी आपल्या वेदना, आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। यामध्ये अनेक मागण्या पुढे आलेल्या आहेत। सरकार जर सगळ्या घटकांना केवळ आणि केवळ मतांच्या गठ्ठ्यांवर जर न्याय देण्याची भूमिका घेत असेल तर प्रत्येक पत्रकार सुद्धा एक एक गठ्ठा आहे आणि पत्रकारांना सुद्धा मताचा अधिकार आहे। घटनेनेच पत्रकारांना मताचा सुद्धा अधिकार नागरिक म्हणून दिलेला आहे याचाही विचार आता पत्रकार करू लागलेले आहे। आणि म्हणून पत्रकारांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपले प्रश्न सोडवण्यासाठी आता सरकारसमोर आपल्याकडे ही मतं आहेत, आम्ही सुद्धा मतदार आहेत आणि आम्ही किती मतं देऊ शकतो, आमच्याकडे आम्ही जर ठरवलं तर काय करू शकतो याचं द्योतक, याची प्रचिती सरकारला द्यावी लागणार आहे। तरच सरकार या मागण्यांकडे
सहानुभूतीपूर्वक संवेदनशीलतेने बघेल असं एकंदरीत चित्र आहे. आणि म्हणून या प्रवासामध्ये जागोजागी यात्रेचं प्रचंड प्रमाणात पत्रकारांनी स्वागत केलेलं आहे. कोण मांडतंय यापेक्षा आमचे प्रश्न कोणतरी मांडतंय ही भावना पत्रकारांमध्ये निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळं पत्रकाराची एकजूट आणि पत्रकारांच्या शक्तीचं दर्शन आता राज्य सरकार या व्यवस्थेला आणि समाजाला सुद्धा आपल्याला द्यावं लागणार आहे. त्याचं प्रामुख्यानं कारण आहे की समाज छोट्या छोट्या गोष्टीसाठी पत्रकारांकडे अपेक्षेने पाहतो. सगळ्या गोष्टी पत्रकारांनी केल्या पाहिजेत. पत्रकारांनी व्यवस्थित झगडलं पाहिजे. पत्रकारांनी प्रश्न सोडवण्यासाठी उपोषणं केले पाहिजेत. पत्रकारांनी आंदोलन सुद्धा केले पाहिजे अशी भावना समाजाची असते. समाजाची भावना ती रास्त आहे. त्यासाठी पत्रकार करतात. पण जेव्हा पत्रकार अडचणीत येतो, पत्रकारांचे विषय येतात, त्यामुळे असं फारसं कोणी समोर येत नाही. आणि हे जे शल्य आहे हे सगळ्या पत्रकारांमध्ये जागोजागी दिसून येतं. आणि म्हणून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांना समाजाने समर्थन दिलं पाहिजे. कारण सामान्य माणसाचा आवाज लोकशाहीमध्ये बुलंद ठेवायचा असेल, व्यवस्थेपर्यंत पोहोचायचा असेल तर या ठिकाणी ही व्यवस्था अधिक सक्षमपणे आवश्यक आहे. आणि म्हणून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकार जर या क्षेत्रातून कमी झाले तर मग सामान्य माणसाला आणि व्यवस्थेपर्यंत सामान्य माणसाचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहोचणार नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना यामध्ये जोडणं आवश्यक आहे. यामध्ये त्यांनी सहभाग नोंदवणं आवश्यक आहे. आणि समाज जेव्हा ही भूमिका मी मांडतोय त्यावेळेस मला सांगितलं पाहिजे की वर्तमानपत्रातल्या क्षेत्राबरोबरच वेगवेगळ्या सामाजिक संघटना, वेगवेगळ्या संस्था, लोकप्रतिनिधी यामध्ये याला पाठिंबा देत आहेत. आणि त्यामुळं मला असं वाटतं की हे जे संवाद आहे हा या समाजाची शक्तीमध्ये रूपांतर होईल आणि सरकार याकडे सहानुभूतीपणे पाहिल. आणि त्यामुळं पंढरपूरमध्ये गोरगे पाटील यांनी या यात्रेचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. आणि आज स्वातंत्र्य दिन असल्यामुळं बहुतांशी आपले पत्रकार सुट्टी आपल्याकडे सुट्ट्याच किती असतात बघा. खूप खूप गमतीशीर आहे की वर्तमानपत्रांना वर्षामध्ये सुट्ट्या किती असतात, मोजून 4 ते 5 सुट्ट्या असतात. पत्रकाराला सुट्ट्या किती असतात? पत्रकार कधीच सुट्टी नसतो. पत्रकार जर सुट्टीवर गेला तर लोकशाहीचं काय होऊ शकतं, समाजाचं काय होऊ शकतं. आणि म्हणून पत्रकार हा या व्यवस्थेतला प्रमुख घटक आहे. त्या घटकाचे सुद्धा प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी, ते प्रश्न सरकारला सांगण्यासाठी आपल्याला आता प्रत्येकाला मी व्यक्त होतोय, फक्त आपली भावना मी व्यक्त करतो. प्रत्येक पत्रकाराने आता येणाऱ्या लोकप्रतिनिधी असतील, येणारे राज्यकर्ते असतील, त्यांना त्या ठिकाणी पत्रकारांच्या प्रश्नावर प्रश्न विचारला पाहिजे. ते पत्रकारांच्या समस्यावर त्या ठिकाणी बोलतं केलं पाहिजे. ही यात्रा फक्त तुम्ही तुमचे प्रश्न मांडावे यासाठी आहे. आपण ज्या माध्यमात काम करतो त्या माध्यमामध्ये आपले प्रश्न मांडण्यासाठी आपल्याला स्पेस नाही, जागा नाही. त्यामुळे आता आपले प्रश्न मांडण्यासाठी आपण राज्यकर्त्यांसमोर जावं लागतं. त्यामुळे सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण त्या योजना लोकांपर्यंत पोहोचतोय. लाडकी बहीण योजना असेल, आता भाऊ बी लाडका झालेला आहे. त्या सगळ्या योजना, अनेक योजना आहेत. काय वस्त्रोद्योग व्यवसायाला सरकारने आता मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. त्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार जर केला तर माध्यम क्षेत्र कुठं आहे का? इतक्या दरवर्षी सरकार अर्थसंकल्प जाहीर करतो. या अर्थसंकल्पावर आपण विश्लेषण करतो. या अर्थसंकल्पावर आपण लोकांना बोलतं करतो, लोकांच्या प्रतिक्रिया घेतो, लोकांना सांगतो की या घटकांना ही निधी मिळाला, या घटकांना आता हे पॅकेज मिळालं. आपण सगळ्या गोष्टी सांगतो. कधीही माध्यमातले लोक, पत्रकार हे कधी विचार असा करत नाहीत. आतापर्यंत कुणी केला नाही, आतापर्यंत कुणी प्रश्न सुद्धा केला नाही की या अर्थसंकल्पामध्ये, इतक्या कोटीच्या अर्थसंकल्पामध्ये माध्यम समूह कुठं आहे. खाजगी क्षेत्रांसाठी, छोट्या छोट्या क्षेत्रांसाठी, कामगारांसाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद आहे. माध्यम क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात काही तरतूद आहे का? नाही. हा प्रश्न आता आपल्याला विचारावा लागेल आणि मग सरकारकडे जावं लागेल. जोपर्यंत आपण आपल्याला प्रश्न विचारत नाही की आपण इतकं सगळं करतोय पण यामध्ये माध्यम क्षेत्र कुठंच नाही, का नाही, हा प्रश्न जेव्हा आपल्याला पडेल त्यावेळेस आपण सरकारला प्रश्न विचारू शकतो. सरकारच्या पुढे आपण मागणी मांडू शकतो. त्यामुळं हे प्रश्न आपण आता उपस्थित करावं लागतील, तरच सरकारची व्यवस्था अर्थसंकल्पामध्ये माध्यमांसाठी तरतूद करेल. ज्या तरतुदी माध्यमांसाठी आहेत ती फक्त एकच तरतूद आहे. जी तरतूद आहे ती महाराष्ट्राची सन्मान योजना, 60 वर्ष पूर्ण जे संपलेल्या 60 वर्ष पूर्ण झालेल्या
ज्येष्ठ पत्रकारांसाठी पेन्शन योजना सुरू केली आहे सरकार. मात्र त्या पेन्शन योजनेचा लाभ किती पत्रकारांना होतो? आपल्या तालुक्यामध्ये आहे की पेन्शन योजनेचा लाभ घेतलेला? कितीतरी ज्येष्ठ पत्रकार असतील, त्यांचे प्रस्ताव असतील, पण ते प्रस्ताव 3-3, 4-4 वर्ष सुट्ट्यांमध्ये प्रस्ताव राहतात. म्हणून आपली मागणी आहे की ज्येष्ठ ज्यांनी आयुष्य आपलं पत्रकारितेमध्ये खर्ची केलं, प्रामाणिकपणे पत्रकारिता केली, त्या पत्रकाराला सन्मान द्यायचा असेल तर प्रस्ताव दाखल झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत तो प्रस्ताव निकाली काढावा आणि त्याला पेन्शन लागू करावं. सरकारी कर्मचाऱ्याला आपण 58 वर्ष पूर्ण झालं, सेवानिवृत्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेन्शन लागू होते. त्याच पद्धतीने ही पेन्शन लागू करेल. ॲक्रेडिटेशन तालुका पातळीच्या पत्रकारांना ॲक्रेडिटेशन मिळालं पाहिजे. यासाठी ज्या तरतुदी आहेत त्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे की कुणीच आता वेतनावर नाही, सगळे मानधनावर आहे, सगळे कॉन्ट्रॅक्टवर आहे. तरी त्यामध्ये वेतन पावती, वेतन स्लिपची मागणी केली जी अस्तित्वात नाही, ती वेतन पावती देणार सामान्य पत्रकार. आणि त्यामुळं या सामान्य पत्रकारांसाठी सरकारने हा एक घटक प्रयोग करून या सगळ्या तरतुदी सुलभ केल्या पाहिजे, त्यामध्ये शिथिलता आणली पाहिजे आणि तालुका जिल्हा पातळीवरच्या पत्रकारांना ॲक्रेडिटेशन मिळेल या पद्धतीच्या ज्या मागण्या आपण केल्या आहेत त्यानुसार निर्णय घेतला पाहिजे, त्यानुसार त्यामध्ये सूट दिली पाहिजे. वर्तमानपत्राच्या बाबतीमध्ये आपण सगळे जाणता की वर्तमानपत्रांची काय अवस्था आहे. अनेक वर्तमानपत्रांनी आपल्या अवस्था बंद केलेल्या आहेत. काही वर्तमानपत्र प्रकाशन आता करणं शक्य नाही, कारण कागदाचे भाव, शाईचे भाव, हे सगळे भाव वाढलेले आहेत. मात्र वर्तमानपत्रांचं उत्पादन खर्च आणि वर्तमानपत्रांची विक्री किंमत यामध्ये खूप तफावत आहे आणि त्यामुळे तो वर्तमानपत्र चालवणं आता कठीण होऊन बसलेलं आहे. जाहिरातीचा सोर्स कमी झालेला आहे. सरकार पूर्वी सरकार ज्या पद्धतीने जाहिरात द्यायचं, जी जाहिरात सरकार पूर्वी 10,000 रुपयाची असायची ती आता सरकारने 5,000 रुपये जाहिरात आलेली आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता ही व्यवस्था टिकली पाहिजे, ही व्यवस्था अधिक सक्षम झाली पाहिजे. आणि यासाठी या संवाद यात्रेतून पत्रकारांनी आपल्या प्रश्नांसाठी, आपल्या समस्यांसाठी बोललं पाहिजे, त्याचा जागर केला पाहिजे आणि त्या व्यासपीठावर त्या समस्या मांडल्या पाहिजे, तरच त्या समस्या सुटू शकतील. यासाठी ही संवाद यात्रा पत्रकारांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आहे, पत्रकारांचा आत्मसन्मान ठेवण्यासाठी आहे. केवळ पत्रकारांना बातमीची गरज आहे, ही जी मानसिकता तयार झालेली आहे आणि त्या मानसिकतेमधून फक्त बाईट आणि TRP जर्नलिझम जे आलेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळी राजकीय व्यवस्था त्याच्या भोवती फिरते आणि तेच म्हणजे सगळं माध्यम क्षेत्र. अशा प्रकारचा जो एक पद्धत किंवा एक मानसिकता तयार झालेली आहे त्याला सुद्धा आपल्याला सांगावं लागेल की गाव तालुका पातळीवर काम करणारा पत्रकार हा त्या ठिकाणचा प्रमुख घटक आहे. आणि त्या घटकाकडे सुद्धा जर सरकार ही व्यवस्था मतांवर करत असेल तर त्या गावामध्ये त्या क्षेत्रामध्ये तो सुद्धा मतदार आहे, त्याला मानणारे सुद्धा मतदार आहे. सामान्य माणसाचं जेव्हा कुठंच काम होत नाही, कुठल्याच व्यवस्थेमध्ये त्याला न्याय मिळत नाही, त्यावेळेस पत्रकाराकडे ते येतात. आणि म्हणून पत्रकारांची स्थानिक पातळीवर शक्ती मोठी आहे. फक्त त्या शक्तीचं रूपांतर एकीत करून आपल्याला त्याचा परिणाम दाखवावा लागेल, तेव्हा आपले प्रश्न सुटतील. आपण समाजाचा घटक आहोत का नाही हे सुरुवातीला आपल्याला ठरवावं लागेल. आणि त्यामुळं आपण सुद्धा या व्यवस्थेचे घटक आहोत, आपले सुद्धा काही हक्क आहेत आणि न्याय मागण्या सरकारने आपल्या मंजूर केल्या पाहिजे, न्याय मागण्यांना न्याय दिला पाहिजे, ही भूमिका या यात्रेच्या माध्यमातून आपण मांडतो आहोत. आणि म्हणून आपण सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या दिवसांमध्ये आपण सरकारचे प्रतिनिधी असतील, स्थानिक प्रतिनिधी असतील, यांना आपल्या पत्रकारांच्या प्रश्नांवर विचार आणि त्यांना प्रश्नावर बोलतं करा आणि आपले प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येकाने यामध्ये योगदान द्या, एवढीच विनंती या ठिकाणी मी करतो. पुढचे अनेक कार्यक्रम आहेत. आज स्वातंत्र्य दिन असल्यामुळे आपल्या सर्वांना मनपूर्वक परत एकदा शुभेच्छा व्यक्त करतो. आपलं स्वातंत्र्य सुद्धा या व्यक्त होण्याचा आणि लिहिण्याचं जे स्वातंत्र्य पत्रकारांचं आहे ते सुद्धा अबाधित राहो अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो. आपण या संदर्भातल्या काही सूचना असतील, या संदर्भातल्या काही मागण्या, आणखी काही मागण्या आपल्याला वाटत असतील, त्यामध्ये मागण्या आपण या वाढवल्या पाहिजे. हे एक प्राथमिक स्वरूपाचं आपल्यासमोर दिलेलं आहे. यामध्ये आपण मागण्या किंवा सूचना करा, त्याचं निश्चितपणे आपण स्वागत करतो.